हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. या दरम्यान आमचे हरीश दादा गोमारे यांचं या ठिकाणी आगमन होतं आणि थोडसा या ठिकाणी विजेचा पुरवठा खंडित असल्या कारणाने आपण असंच म्हणावं लागेल कारण थोडसा ब्रेक या ठिकाणी घेण्यात आला होता परंतु पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती 16 आहेत. 30 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये धमाकेदार सुरुवात सोमजाई सावळे संघाची या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आपण पाहतो सलामीला येत असताना अमर आणि त्याच्या साथीने सागर हे दोन फलंदाज आहेत. 16 धावांची अद्यापर्यंत पार्टनरशिप बनवण्यात आलेली आणि आता टीमची टोटल 16 एकंदरीत 14 धावांची आणखी गरज आहे. 18 बॉल आणि 14 धावा. 18 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. करण भुंडेरे बॉलिंग ट्रॅक वरती येतात. पहिले षटक हाताळला ऋतिकने, त्याने 16 धावा खर्च केल्या. लाईन चांगली पाहायला मिळाली. यॉर्क लाईनचा चेंडू होता. आमचे रोहन डांगरे सुद्धा या ठिकाणी स्क्वेअरचे पंचांच्या भूमिकेत आहेत. पहिला बॉल करण भुंडेरेचा पण पहिला तर असेलच. या ठिकाणी काय जबरदस्त गती त्याच्याकडे, वेग प्रचंड आहे. म्हणूनच कोल्हार एक्सप्रेस या नावाने हा गोलंदाज ओळखला जातो. ऑल साइडला आपण पाहतो चेंडूला वळवलंय.
एक सिंगल धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. कदाचित थोडं धावा आमची इन्व्हेस्टमेंट जास्त असते, किमान 35-40 धावा जरी असत्या त्या मॅचमध्ये 4 षटकांच्या तर कुठेतरी फाईट होऊ शकली असती आणि ती ताकद टीम यंगस्टर कोल्हारे या संघाकडे होती. हो, लाईन मिस केली आहे. इट इज वाईड बॉल. धावा संख्या फलकावत एक्स्ट्रा ऍड होती आहे. 18 धावा आहेत. आणखीन 12 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर शिल्लक आहे 16 चेंडू 12ची गरज. पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती. आणखीन एक करा बॉल कदाचित वाईट वरती पडसाद टाकण्याचं काम या स्ट्रॉंग अपीलने करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच कोणत्याही दबावाला बळी पडत नाही आहेत. त्यांना माहिती आहे या ठिकाणी आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ सुद्धा या ठिकाणी दर्जेदार आहे. खेळ अत्यंत चांगला राहिलेला आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळणं हे चांगलं माहिती आहे सोमजाई सावळे संघाला. ऑन साइडला आपण पाहतोय फटका चांगला आहे. त्या पद्धत ढकलण्याचा प्रयत्न शतक तिथे थोडेसे आपल्याला लीड पोचताना पाहायला मिळाले आणि चांगला त्यांनी बॅकअप बळाला त्या ठिकाणी ऋतिक होते. चेंडूला गॅदर करेपर्यंत 2 धावांचा अवधी होता आणि या 2 धावेने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 21 धावा 21. ओ स्कूप करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. हा सुद्धा बॉल डॉट आलाय. धावा संख्या स्थिर आपण पाहतो. आणखी 9 धावांची गरज आहे. 30 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे सावळे संघाची आणि आता 21 वरती पोहोचलाय तो संघ. बादशीकडा मागे चाललाय. वडीला स्पर्श सुद्धा केलेला आहे. तोपर्यंत मिळेल एक सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती 22 षटक क्रमांक आपण पाहतोय. 2 चा खेळ पाहायला मिळतो आणि षटकातील शेवटचा अंतिम बॉल करण भुंडोरे यांचा पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांमध्ये धाव फलकावरती आपण जर पाहिलं तर कदाचित या षटकामध्ये एक्स्ट्रा रन जर खर्च केले नसते तर फक्त आणि फक्त केवळ 4 धावा त्यांनी खर्च केले असता, परंतु 6 धावांचं हे सुद्धा इकॉनॉमिकल षटक आहे. चांगली गोलंदाजी केली कारण भुंडेरे यांनी आणि आता विजयासाठी 12 बॉल 8 धावांची गरज आहे. दीपेश आता षटक क्रमांक 3 मध्ये. सामना ऑलरेडी खुला आहे सोमजाई सावळे संघाच्या बाजूने. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करत असताना स्कोर विकेट बॉलला वळवलाय. डीप मध्ये शतक सज्ज. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. 2 धावा सुद्धा मिळतात. सामना लवकर संपवण्याच्या दृष्टिकोनातून काय बॅटिंग करते सावळे संघाची सलामीची जोडी. अद्यापर्यंत 24 धावा धाव फलकावरती. अवघ्या 6 धावांपासून दूर राहील. 30 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. एक संघ ऑलरेडी 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. अस्सल पाडा संघ आणि त्या संघासोबत कोणता संघ फाईट करेल याचं उत्तर तुम्हाला या मॅच मध्ये मिळणार आहे, कारण क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही है. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. हो, यावेळेस पुन्हा एकदा बॉलला वळवलंय आणि इथे बाउंड्री लाईनच्या दिशेने जाणारा हा चेंडू आपण पाहतोय. भरपूर चांगले प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी सहजतेने एकवटल्या जात आहेत. अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर 26 धावा आहेत. येणारे 9 बॉल शिल्लक आणि 4 ची गरज. सामन्यामध्ये कोणताही चुरस पाहायला मिळत नाही. सामना रंगतदार स्थितीमध्ये नाही आहे आणि हा सामना जणू काही वन साइड आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस आणि या दरम्यान
हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा विजय चौकार झालेला आहे. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय सोमजाई सावळे संघाने. सावळे संघाचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम यजमान अर्थातच यंगस्टर कोल्हारी संघाचं सुद्धा कौतुक. या मॅचचा मानोदमाज आपण देऊ ज्याने 25 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट ज्याने प्रस्थापित केला असा ऑलराऊंडर खेळाडू अमोल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.